मुक्ता सावनीला ठामपणे सांगते की सईच्या शरीरावर काय, तिच्या मनावर एक ओरखडा सुद्धा येऊ देणार नाही मी. सावनी मुक्ताला म्हणत असते की मुक्ता, तू मला धोका दिलायस. मला तू वाटलं होतं की तू खूप इमोशनल आहे, परंतु तू मलाच दगा दिलाय. एक नंबरची स्टुपिड आणि ओव्हर स्मार्ट आहे तू. नमस्कार मंडळी, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. मुक्ता गाडी ठीक करण्याचा प्रयत्न करत असते. ती सागरला म्हणत असते की एवढ्या वर्षांपासून मी गाडी चालवते, मला काही ही गाडी ठीक करता येणार नाही का. तितक्यातच तिच्या हाताला जोराचा चटका लागतो आणि ती जोराची ओरडते. सागर लगेचच तिच्या जवळ जातो आणि तिच्या बोटावर फुंकर घालत असतो. त्यानंतर तो गाडीतून मलम आणतो आणि मुक्ताच्या हातावर तो लावत असतो. मुक्ता मात्र सागरकडे बघत असते की ह्या सागरमध्ये एवढा चेंज कसा काय झाला. मलम लावल्यानंतर मुक्ता म्हणत असते की आत्ता माझ्या लक्षात आलं कुठं प्रॉब्लेम येते. सागर तिला म्हणतो की तुम्ही राहू द्या, तुम्ही एक डेंटिस्ट आहात, मेकॅनिक नाही. मुक्ता म्हणते की मग तुम्हाला काय मेकॅनिक ऑफ द इयरचा अवॉर्ड भेटलाय का. प्रॉपर मेकॅनिकला बोलवा आणि सॉल्व्ह करा प्रॉब्लेम. तोपर्यंत मी एक काम करते, रिक्षा भेटते की नाही बघते. आणि मग मुक्ता रिक्षा शोधण्यासाठी जरा थोडीशी मागे जाते. मित्रांनो, जर तुम्ही आपला चॅनल रोज बघत असाल आणि तरीसुद्धा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर देखील क्लिक करा. धन्यवाद. सागर गाडी ठीक करण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याच वेळी गाडी सुरू देखील होते. मुक्ता सागरला फोन करते की मला रिक्षा भेटली आहे, आपण आता रिक्षानेच जाऊयात. तर सागर तिला म्हणतो की माझी गाडी ठीक झाली आहे, आता आपण दोघं कोर्टातच भेटू. आणि मुक्ताला न घेता सागर एकटाच तिथून निघालेला असतो. मुक्ता म्हणत असते की किती सेल्फिश आहे हा माणूस, किती सेल्फ सेंटर्ड आहे. आणि मग ती सुद्धा रिक्षात बसून मागून येत असते. तर इकडे हर्षवर्धन आणि सावनी दोघंही आधीच कोर्टामध्ये आलेले असतात. सावनी म्हणत असते की तुला काय वाटतं की सागर येईल का कोर्टामध्ये. हर्षवर्धन म्हणतो की हो, मग तुला ती कोंबडी माहिती आहे का, तिला माहीत असतं ती मरणार आहे तरी ती तडफड करत असते. त्याचप्रमाणे सागरला माहिती आहे सागर हारणार आहे, तरीही एक शंका काढण्यासाठी तो येईलच. तितक्यातच सागरची गाडी तिथे येते. हर्षवर्धन सागरच्या जवळ जातो. हर्षवर्धन सावनीला म्हणत असतो की सावनी, तुला आठवतंय काही दिवसांपूर्वी हा आपल्याला म्हणाला होता की तुम्ही स्वतः माझ्या दाराजवळ सईला सोडवाल म्हणून. तेव्हा मला कळत नव्हतं की हा कॉन्फिडन्स कुठून आला होता. ते आत्ता कळलं की मुक्ताशी लग्न करणार होता ना हा. मानलं पाहिजे हा सार्थक, तुला अख्खी लाईफ तुझी सेटल झाली असती असाच प्लॅन केला होतास तू. आणि खरं तर सार्थक हा धडा आहे तुझ्यासाठी, कारण तू हर्षवर्धनला कधीच हरवू शकत नाही. सागर म्हणतो की तू तुझं तोंड आधी बंद कर. तू पहिल्यांदा माझी मुलगी हिसकावून घेतलेली नाहीये, तू फक्त तसा विचार करतोयस. शेवट काय असेल ना तू ठरवू नकोस. तू तुझा गेम खेळ, मी माझा गेम खेळतो. एवढं बोलून आता सागर तिथून निघून जात होता. हर्षवर्धन सावनीला म्हणत असतो की बघ कशी कोंबडी झाली आहे त्याची, कसा घाबरून निघून गेला तो. सावनी म्हणते की आता सगळ्यांना घाबरून झालं असेल तर आपण कोर्टात जाऊयात का. हर्षवर्धन म्हणतो की हो जाऊयात, परंतु आधी त्या मुक्ताला फोन कर, ती आज महत्त्वाची व्यक्ती आहे कोर्टामध्ये. सावनी म्हणते की हो, बिचारी डिस्टर्ब झाली असेल, तिचं लग्न मोडलंय ना. आणि हो, मी सागरबद्दल तिला इतकं वाईट सांगितलंय ना की ती 100% सागरच्या विरोधातच बोलणार. तर सर्वजण आता कोर्टात येऊन बसलेले असतात. सर्वजण मुक्ताचीच वाट बघत असतात. मुक्ता अजून आलेली नसते. तितक्यातच मुक्ता एंट्री घेते. मुक्तानी नेसलेली साडी आणि गळ्यातलं मंगळसूत्र बघून हर्षवर्धन आणि सावनीला मात्र मोठा धक्का बसतो. मुक्ता जज साहेबांना म्हणते की खरं तर आज मला यायला उशीर झाला थोडा. जज साहेब म्हणतात की काही नाही मिस, तुम्ही खाली बसा. तेव्हा सागर उभा राहतो आणि म्हणतो की मिस नाही जज साहेब, मिसेस मुक्ता सागर कोळी. हे ऐकल्यावर मात्र सावनी आणि हर्षवर्धनला मात्र मोठा जोराचा फटका बसतो. त्यांना विश्वासच बसत नाही आणि त्या दोघांमध्येच भांडणं व्हायला लागतात. तर सावनी हर्षवर्धनला म्हणते की थांब, मला पहिल्यांदा मुक्तासोबत बोलू दे. ती मुक्ताला मेसेज करते आणि मुक्ताला बाहेर यायला सांगते. मुक्ता आता बाहेर आलेली असते. सावनीही बाहेर येते. सावनी मुक्ताला म्हणते की मुक्ता, हे काय आहे, तू सागरसोबत लग्न केलंस. मुक्ता म्हणते की हो, परिस्थितीच अशी होती की मला लग्न करावं लागलं. सावनी म्हणते की का तू लग्न केलंस, तुझ्या मानेवर काय कोणी सुरा ठेवला होता का. मी तुला सगळं समजावलं होतं, माझ्याबद्दल आदित्यबद्दल तुला सगळं समजावलं होतं, तरीसुद्धा तू हेच केलंस. मुक्ता म्हणते की एक्झॅक्टली, तुम्ही जे बोललात ना त्यानंतरच माझा निर्णय पक्का झाला. अहो, जो माणूस स्वतःच्या कारणासाठी जर मुलावर हात उगारत असेल त्याच्याजवळ मी सईला कसं काय ठेवू एकटं. मला सईची खूप काळजी वाटते, परंतु आता तुम्ही चिंता करू नका. सागर आणि सईमध्ये मी ढाल बनून उभी असेल, त्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करू नका. सागर सईला काहीच करणार नाही. सावनी मुक्ताला म्हणते की मुक्ता, परंतु तू कस्टडी जिंकण्यामध्ये आमची मदत केली असती तर काय झालं असतं.
सईला मी प्रोटेक्ट केलं असतं, तिला काय हवं नको ते मी बघितलं असतं, तिने जे काही मागितलं असतं ना ते मी तिला सगळं दिलं असतं. तेव्हा मुक्ता विचारते की वेळ दिला असता का? ती तुमच्यासोबत खुश राहिली असती तर तुम्ही तर तिला हॉस्टेलला पाठवणार होता. नाही, मला मान्य आहे की तुमचे काहीतरी प्रॉब्लेम चालू आहे, रिलेशनचे प्रॉब्लेम्स असतील. तुम्हाला असं वाटतंय की त्या हर्षवर्धनसोबत तुमचं नातं अजून टिकावं, परंतु हर्षवर्धन तर सईला हॉस्टेललाच पाठवणार होते ना. आणि ती जर तिथे गेली असती तर मग ती सगळ्यांपासूनच दूर गेली असती. आणि तुम्हाला कळतंय का मग तिला कोणाकोणापासून प्रोटेक्ट करावं लागलं असतं? मुक्ता सावनीला ठामपणे सांगते की सईच्या शरीरावर काय, तिच्या मनावर एक ओरखडासुद्धा येऊ देणार नाही मी. सावनी मुक्ताला म्हणत असते की मुक्ता, तू मला धोका दिलायस. मला तू वाटलं होतं की तू खूप इमोशनल आहे, परंतु तू मलाच दगा दिलाय. एक नंबरची स्टुपिड आणि ओव्हर स्मार्ट आहे तू. तर मुक्ता म्हणत असते की एक मिनिट, मी स्टुपिड आहे की ओव्हर स्मार्ट आहे हे आधी ठरवावं लागेल. शेवटी दोन्हीही एकत्र नाही असू शकत. हे बघा, मी तुम्हाला सांगते की तुम्ही चिडू नका, मी हा निर्णय फक्त सईसाठी घेतलाय. सावनी तिला म्हणत असते की किती विचारपूर्वक निर्णय घेतलाय माहिती आहे मला. श्रीमंत मुलगा दिसला नाही तर पडली त्याच्या गळ्यात. हा सगळा प्लॅन फक्त तू सागरला फसवून केलाय. तुला काय वाटेल की लोकांची सहानुभूती तुला भेटेल? अजिबात नाही. तू हे सगळं प्लॅन केलंय आणि तू सर्वांशी खोटं बोलली. एक ना एक दिवस हे सगळ्यांना कळणार आहे. मुक्ता म्हणते की हे बघा, लोकांना तर मी बदलवू शकत नाही आणि तुम्हालाही कंट्रोल करू शकत नाही. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते की मी जे काही केलंय ते फक्त आणि फक्त सईसाठी केलंय. तर इकडे सईला वॉशरूमला जायचं असतं. ती माईला म्हणत असते की माई, मला वॉशरूमला जायचं आहे, माझ्यासोबत चल. तर माई तिच्यासोबत जात असतात. तर याची खबर ही हर्षवर्धनला लागलेली असते आणि हर्षवर्धनसुद्धा त्यांच्या मागे जातो. त्यानंतर ब्रेक संपलेला असतो. पुन्हा कोर्ट भरलेलं असतं. जज साहेब आता सईला जवळ बोलवतात आणि सईला विचारतात की बाळा, तुला कोणासोबत राहायचं आहे? तेव्हा सई सांगते की मला आईसोबत राहायचं आहे. तर सगळ्यांना असं वाटतं की आई म्हणजे मुक्ता आईच असेल, परंतु सई म्हणते की मला सावनी आईसोबत राहायचं आहे. हे ऐकल्यावर मात्र सागर आणि मुक्ताला मोठा धक्का बसतो आणि ही गोष्ट ऐकून मुक्ता आणि हर्षवर्धन मात्र खूप खुश होतात. सईने एवढा मोठा निर्णय का घेतला असेल याचा सर्वजण विचार करू लागतात. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. जज साहेब म्हणतात की समोर आलेले पुरावे बघून कोर्टाने हा निर्णय घेतलाय की सई सागर कोळी यापुढे तिच्या आईसोबत राहील. मी अजून स्पष्ट करून सांगतो की सई यापुढे तिची नवी आई मुक्ता सागर कोळी हिच्याकडे राहील. सई लगेचच मुक्ताला येऊन मिठी मारते. तर हर्षवर्धन आणि सावनीचा मात्र जळफळाट झालेला असतो. तर मित्रांनो, असेच प्रेमाची गोष्ट या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. सई लगेचच मुक्ताला येऊन मिठी मारते. तर हर्षवर्धन आणि सावनीचा मात्र जळफळाट झालेला असतो. तर मित्रांनो, असेच प्रेमाची गोष्ट या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.